युदिक पेपरला बातम्या, 80,000 कोटींचा घोटाळा, कसबे आणि कांबळे अटक. ही पॅन्थरची आमची भूमिका. एक तर आमचा संवाद नाही, ह्याच्यात अजून बी गट आहेत. खरं सांगू का, उपवर्गीकरण हित झाले आज चळवळीच. तुम्ही गट करा, गाठ करा, गोट करा, गीट करा. ज्या ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला धक्का लागल ना, त्यावेळी सगळ्यांनी एकत्रित या. तुम्ही सत्तेच्या जवळ असा, सत्तेत असा, कुठे असा, आणि किती बी मैत्रीत असा, त्याच्यावर लाथ द्यायची तयारी असली पाहिजे आमची. भुरटी सुद्धा बोलायला, बाबासाहेबांनी काही संविधान लिहिले का, भुरटे म्हणते. त्याला मीडियावर धावते ती. पण परवा कोणीतरी म्हटलं जय भीम म्हणजे देशद्रोहाचा नारा आहे. त्यांना मला सांगायचं आहे, जय भीम आहे म्हणूनच हा देश आहे. बऱ्यापैकी 4G वालीच लई दिसते, 5G वाली दिसणार. 5G वाली गरज आहे, तिथं पॅन्थर आहे. 5G वाला त्याची गरज आहे. तो कट्टर आहे, नुसताच कट्टर आहे. त्या 2 व्हीलरवर जे भीम लिहिते निळ्या अक्षरात, कानात अशा अडकावते की भुव्यातून अशा रेषा आणते. आणि त्या पुणे स्टेशनच्या चौकात मी दिसलो का, ती तोडा निर्मल छाती पडते. त्याला जयभीम नाही करू वाटत. तिथं ते रस्ता बदलून जातो, तर मागणं आवाज येतो, गद्दार. जयभीम म्हणतो गद्दार. जयंती जवळ आल्यावर तो अशोक चक्र टाकलं. त्याला म्हटलं सुधारले, अशोक चक्र म्हटले काय आहे. मला वाटलं अशोक चोक आहे भाऊ. म्हटलं किती कांदे आहेत. मग स्टँडवर मोजायला लागला, माहितच नाही. या नव्या पोरांना सांस्कृतिक कार्यक्रम देण्याची जबाबदारी आज पॅन्थरची. पण आम्ही नव्या पोरांना डीजे देऊ, आणि त्या डीजे सुद्धा अशी नाचते जी बाहेर काढली. बाबासाहेब आणि ते असं चिडतंय बघा जोरात, बाबासाहेब माझ्या रक्तात आहेत. मग मी म्हणतोय, रक्तात तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी असतात. लई लाडू बिडू खाल्लेला असलं तर, चहा लई पित असला तर, त्या डायमंडला जाऊन सारखं तिथं बसलेला असला तर रक्तात शुगर नव्हती. दुर्बीन मधलं ती रक्तात खूप बाबाचा दुर्बीन मधून बाबा. त्याच्या पुढचं अजून माझं रक्तच निळ आहे. अयो पॅन्थर. हे आपण आता फोटो लावतोय म्हणून त्याला नामदेव डसा माहिती आहे. नामदेव डसाच्या कविता यायला वाचायला लावल्या तर ते असं डोळे बघत म्हणते. ती जी आतली खोली आहे ती त्या काळातल्या तुमच्या आमच्या उपाशी पोटी संघर्ष करणाऱ्या पिढीला कळली. नामदेव ढसाळांची कविता. आता ही पोट भरलेली आहे. ही IPLच्या 2020ची गर्दी आहे. ही गौतमीताई पाटलांच्या घुंगरांची गर्दी आहे. यांना सांस्कृतिक कार्यक्रम अडगम साहेब वर्षभर पुरवणं ही गरजेचं आहे. आमच्या जयंतीशिवाय दुसरं आहेच काय. पण यांना सांस्कृतिक कार्यक्रम देणं काळाची गरज आहे. तो असा पेटणार नाही, त्याला मेंदूतनं पेटवावं. आणि त्याला सांगावं लागेल बाबासाहेब रक्तात नसतात, बाबासाहेब मेंदूत ठेवावे लागतील.
आणि छत्रपती शिवाजी महाराज मनगटात घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट बसवले की खिशात गांधी आपोआप येतात. एका वर्गात शिक्षकांनी एक प्रश्न विचारला, एका दिव्याचा उपयोग कशासाठी केला जातो? विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली, एका दिव्याचा उपयोग अंधार दूर करण्यासाठी केला जातो. कोणी सांगितलं एका दिव्याचा उपयोग उजेड पाडण्यासाठी केला जातो. कोणी उत्तर दिलं दिव्याचा उपयोग अभ्यास करण्यासाठी केला जातो. पण एका पोरानं उत्तर दिलं, त्या पोराचं उत्तर सगळ्यात भारी होतं. ते पोराचं उत्तर होतं, एका दिव्याचा उपयोग एका दिव्यापासून अनेक दिवे पेटवता येतात. आणि पॅन्थरची ही चळवळ आहे. वाडेकर साहेब या ठिकाणी आलेले आहे आणि ते या ठिकाणीच पाहिजे. आमचं बरंच काय हरवलंय चळवळीच, पण चळवळीला बरंच काय गवसलंय सुद्धा. अरे जुन्या पॅन्थरांचा आवाज बघा, त्यांचे चेहरे बघा, त्यांचा दरारा बघा. ते जुने दोन पॅन्थर मी महाराष्ट्र फिरताना ते लक्षात येते माझ्या, हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? जे ओरिजिनल असतो तो काय असा हात पुढे करत येत नाही, असा जवे मिठी असा मिठीच हाड मोडूस तर मिठी असते आणि चौक असा हादरायला जय. आता ते नाकात असं जवे, याला गुडसा फुटला. हे जरा कुठेतरी आता गणित बदला आमच्या जगण्याची, वैचारिक झालं पाहिजे. आणि पॅन्थर काय एका जातीतच जन्माला यायला पाहिजे हे कुणी सांगितलं? पॅन्थर हा सगळीकडेच पाहिजे, आज देशाला त्याची गरज आहे. पॅन्थर म्हणजे कोण? आंबेडकरवादी म्हणजे कोण? जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, बंड करतो आणि त्याच्यासाठी संघर्ष करण्यासाठी वाटेल ती तयारी ठेवतो, तो असतो पॅन्थर. ही सरळ साधी त्याची व्याख्या आहे. पॅन्थर काय एकाच जातीत नसावा. आज अन्याय सगळ्यांवर होतोय. फक्त पहिले चापकाचे फटके मारून केला जायचा, आता स्कीम चेंज व्यवस्थेचे फटके बसतात. 5 वर्ष प्रामाणिकपणाने अभ्यास केला जातो आणि अचानक आदल्या दिवशी कळतं पेपर फुटलाय. अर्थात तो दरवर्षीच फुटत होता, या वर्षी तो नीट फुटला नाही, म्हणून आता आम्हाला कळलं पेपर फुटलाय. आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांना सोडतोय की काय? अख्खा महाराष्ट्राचं बोलतोय. आम्ही संत तुकारामाचं बोट सोडलं, नामदेवाचं बोट सोडलं, गाडगे बाबाचं बोट सोडलं आणि गाडगे बाबाचा खराडा सोडला, तुकडोजी बाबाची ग्रामगीता सोडली आणि आम्ही धरलाय बागेश्वर बाबाचा दरबार. संत तुकारामाचा हात सोडून बागेश्वर बाबाचा दरबार धरला की कॅप्टन खरात बोट तोडतो. मला अभिमान आहे, आमचं कोणच नव्हतं त्याच्यात. मी रोज बातम्या बघत होतो आमचं धावते का कोण, पण नव्हतं कोण. ती लय बरं झालं आणि ती नाही जाऊ शकत ना. भले ह्या पक्षात त्या पक्षात आमची आहे ती सगळीकडे, पण तिकडे कधी गेली नाही, कारण ही ओरिजिनल आंबेडकरवादी डीएनए असल्यामुळं तिकडे जाणारच ती कसं. आणि ही पॅन्थरची चळवळ कुठा ना कुठंही विचार आमच्या घरापर्यंत होता, म्हणून आमच्या बायका सेफ राहिल्या. आणि हा विचार ज्यांच्याकडे नव्हता त्यांच्या बायका गेल्या त्यांना. ते अजून टेन्शन मध्ये येईल का वेडी येईल. चिंचेतला खाऊन टाकलेला चिचुका
3 लाखाला ऐकलाय. आणि अंगठीत घालून हिंडते. ते तहसीलदार आहेत, कलेक्टर आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, न्यायाधीश आहेत. आमच्या झोपडपट्टीतला, पर्वतीचा, इकडचा मंगळवार पेठेतला, गवंडी, सुतार, हाऊसकीपिंग वाला तिकडे नाही गेला. ही गेली. आणि ही शहाणपण या चळवळीनं आम्हाला दिली आहे. कधी कधी वाटतं खराब सुद्धा समाजात पाहिजेच, कारण आमचं ऐकत नाही ती बरोबर धडा शिकवते आणि ती वर्षाला सापडलंच पाहिजे. आम्ही वैचारिक मागासपण दररोज सिद्ध करत चाललोय. आम्ही कट्टर होत चाललोय. आम्ही पुतळ्यात बाबासाहेबांना शोधायला लागलोय. आम्ही पुतळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना शोधायला लागलोय. एवढंच काय, हल्लीच्या सोशल मीडियावर सुद्धा ते मेसेज येतो सकाळी सकाळी, शुभ शिव सकाळ भगवान येतात. त्यांचा शिव सकाळ आल्यावर आपल्याला जाग आली. आपला म्हणला त्यांची झाली, भाऊ आपली करा. यानं काढला निळा झेंडा, शुभ भीम सकाळ 11 वाजता. शिव सकाळ भीम सकाळ घुमायला लागली. तिसरा जागा झाला, वाटला यांची झाली आपली कधी. मग त्यानं टाकला पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ. मी म्हटलं लहू कोण? ते म्हटलं माहित नाही, वर्ण आली की. अजून आमच्या चर्मकार बांधवानं शुभ रोहिदास सकाळ नाही काढली. त्याला रोहिदास सकाळ काढायची, तो पेटलाय तर त्याचा रंगच फिक्स होईल. तो एकदा झाला की तो काढला. आणि धनगर बांधव आमचा शिव आईला दुपार घे. ही का घडायला लागलं? कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ गर्दी वाढली. ती विचारांजवळ आहे का बघा. आणि जोपर्यंत ही गर्दी विचारांच्या जवळ येणार नाही तोपर्यंत त्यांना पॅन्थर कळणार नाही, ढसाळ कळणार नाही, आमचं जगणं कळणार. आणि मग आमच्या मोबाईलवर मेसेज येईल, गुड मॉर्निंग ऑल इंडियन्स म्हणून, जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं या देशात. आमची गणित चुकतायत का हे एकदा बघितलं. पॅन्थर तेव्हा पाहिजे होता, गरज होती. त्याची गरज भीमनगरला होती, अण्णाभाऊ साठे नगरला होती, दलित वस्तीला पॅन्थरची गरज होती. पण आजच्या काळात पॅन्थरची गरज कुठं आहे? आजच्या काळात पॅन्थरची गरज अख्ख्या देशाला आहे. अगदी सदाशिव पेठेला सुद्धा पॅन्थरची गरज आहे. आणि पहिल्यांदा आता ही डोक्यात आम्ही काढून टाकलं पाहिजे डावं उजवं. मला एक कुणी पहिलं ही लिवलंय, कुणी तो सापडणार. म्हणजे तो उजवा आणि आम्ही डाव. आम्ही ऍक्सेप्ट केलं. आम्ही का डाव आणि तो का उजवा? म्हणजे शरीरात 2 भाग येतच, प्रतिगामी पुरोगामी. आता तर वातावरण असं आहे, कोणच प्रतिगामी नाही, कोणच पुरोगामी नाही. जे आहे ती सगळी हंगामी झाली. उद्या वारं फिरलं की 90% खाली होते तिकडे. आम्ही पुरोगामीच आहोत. विचारावरती प्रेम ठासून करत राहणार. आमच्या महापुरुषांना पुस्तकातून घेत राहणार आणि एक नवी चळवळ समतेची उभी करणं हे गरजेचं आहे. पण आमचं गाणं एक आहे फेमस, जागं असावं भीमाचं पिल्लू जागं असावं, अयो झोपून ऐकतोय असं. जयंती आल्यावर असा चार्ज होतोय तो इतका चार्ज होतोय की विचारायला असतो. म्हणजे त्याच्याशिवाय देशात जिवंत कोणीच नाही. 16-17 एप्रिलला गायब होते ते. आमची गणित जुळवायची असतील, आज लक्षात ठेवा, प्रत्येक जात महाराष्ट्रातच नव्हे तर या देशात एकटी पडलेली आहे. प्रत्येक जात एकटी पडत. मराठा बांधव एकटा आहे, धनगर बांधव एकटा आहे, बौद्ध आम्ही एकटे, मातंग बांधव एकटा.
प्रत्येक जण एकटं पडले. मग आंबेडकरवादी भारतीय प्रत्येक जातीत आहे. मी आज खरं सांगू, त्या प्रत्येक भारतीयाच्या हुंदक्याला एका पॅन्थरच्या आधाराची गरज आहे. पॅन्थरची व्याख्याच मुळात अजून या देशाला कळली नाही. पॅन्थर म्हणजे नक्षलवादी असतो का? पॅन्थर म्हणजे कॉम्रेड पॅन्थर विद्रोही म्हणजे ही वेगळीच जमात आहे असा एक समज मराठी साहित्यामध्ये केला आहे. पण आता मी दाखवून दिलंय महाराष्ट्राला विद्रोही म्हणजे काय असते. वारं घुमलं पाहिजे ना. आमचं घुमतच नाही. आमचं आमच्यातच घुमतंय. आमचा संवादच नाही कोणाशी. मला बरं वाटलं नडगंबाचा संवाद आहे सगळ्यांशी. विरोधात बी आहे संवाद, सत्तेत बी आहे संवाद, सगळीकडे आहे संवाद. वाद बी पाहिजे, संवाद बी पाहिजे. त्याच्याशिवाय पॅन्थर बी परिपूर्ण होत नाही. पण पॅन्थर सुद्धा श्रीमंत झाला पाहिजे. तो श्रीमंत झाला तर मी श्रीमंत. नाही तर मला मग फोन येते, कार्यक्रम घ्यायचा, जय किती तारीख, ही तारीख. मग विषय मांडण्यात आला, दादा समाज गरीब आहे. समाज गरीब आहे म्हटलं की पण मी जाते, कार्यक्रम करते, परत येते. मग दुसऱ्या दिवशी मला कळते समाजात 12 लाखाचा डीजे आणला. मला 11,000च समाजाने गुंडाळला. समाज गरीब नाही, समाज माजला आहे. जे पॅन्थर आहेत, स्वतःला पॅन्थर म्हणतायत, त्यांना एक मनापासून विनंती एवढीच आहे. एखाद्यावरती खरोखर अत्याचार झालेला असेल, त्याचं कोणीच नसेल आणि तो जर पॅन्थरकडे एक अपेक्षा घेऊन आला असेल, न्याय मिळेल या विश्वासानं तो जर आलेला असेल, तर त्याची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण त्याच्याकडनं किंमत करू नका. त्याच्या खिशात हात घालू नका. त्याच्यासाठी स्वतःच्या खिशात हात घालत चला. चोरांचं पाकिट मारा की. मोठमोठे गुंड आहे, त्यांना धरा, त्यांना लुटा आणि इकडं आणून ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना द्या. तर तो पॅन्थर एक फार मोठी व्याख्या आहे. तुम्हाला किती जणांना माहिती माहित नाही, पण पॅन्थरच्या शाखा फक्त महाराष्ट्रात नाही झाल्या. या नव्या पोरांना मला सांगायला अभिमान वाटतोय, पॅन्थरची शाखा या देशातल्या प्रत्येक राज्यात तर झालेली होतीच, पण पॅन्थरची शाखा जर्मनी आणि लंडनमध्ये सुद्धा होती. तिथला निग्रो जो आहे ब्लॅक पॅन्थर आणि इथला पॅन्थर. अरे नामदेव ढसाळ या साहित्यिकाच्या कविता जगातला अनेक भाषात भाषांतरित झालेले आहेत, अनुवादित झालेले आहेत. आणि खरं सांगू का, मराठी साहित्यातल्या दलित साहित्यिकांचं साहित्य जास्त प्रमाणात अनुवादित झालेलं आहे आणि बाकीच्यांनी तिकडचं साहित्य मराठीत आणलेलं आहे. पण इथलं ओरिजिनल आमचं साहित्य जगात गेलेलं आहे. जगात सगळ्यात मोठ्या प्रमाणात साहित्य जर आमचं मराठी साहित्य गाव कुसाबाहेरचं जर कोणी नेलं असेल तर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जगाला आमचं दुःख सांगितलं. आता त्यात बी पॅन्थर येडा पॅन्थर झाला. पॅन्थरनं तटस्थ पाहिजे. पॅन्थरनं या भांडणात पडायचं नाही. पॅन्थरनं समाज एकत्रित ठेवायचा असतो. आता पॅन्थर त्या फेसबुकवर आल्यात. ही इकडनं अण्णाभाऊ साठेंना शिव्या देते, ती तिकडनं बाबासाहेबाला काहीतरी बोलते. ही धरून हाणली पाहिजे. ते वाचत नाही.
परवा कुठेतरी मी बघितलं एका मराठा बांधवानं ते लेख लिहिलेला होता. हे आपल्या बौद्ध बांधवांना छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली, शिकण्यासाठी आर्थिक मदत केली. त्यात ते उल्लेख होता. तर खाली एक मराठा बांधव तिथं आलाच येणार, म्हणजे ज्याला बुद्धी नाही असा त्यानं कमेंट काय टाकावी, म्हणजे बघा आम्ही तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही शिकलात असतो म्हणते. त्याला आमच्या खाली कमेंट त्याला रिप्लाय काय टाकते, आधीच आमच्यात काहीतरी होतं म्हणून तुम्हाला मदत करावीशी वाटली. ही ज्ञान गेलेली या दोन सूर्यावर बोलते आणि खाली तिसऱ्या येऊन कमेंट टाकलीच, जय लहुजी जय अल्लाह. त्याला साईडला घेतला म्हणजे तू शांत राहा. आणि असं बोलल्यावर मला लय मारते. गरज पॅन्थरची इथं सुद्धा आहे. पॅन्थर उघड्या डोळ्याचा पाहिजे. आज ज्यांचे पैसे राम मंदिरामध्ये गेलेले त्यांचं दुःख कोणालाच त्यांना सांगता येईल. आणि मी खरं सांगू का, त्यांना सुद्धा पॅन्थरची गरज आहे. पण आता तिथे जाऊन पॅन्थर करणार काय हा एक प्रश्न आहे. पॅन्थर कुठल्या जातीचा नसावा, पॅन्थर कुठल्या धर्माचा नसतो. पॅन्थर हा भारतीय पाहिजे, त्याच्या काळजात तिरंगाच पाहिजे, तर तो पॅन्थर आहे. आज पॅन्थरची चळवळ महाराष्ट्रात उभी होणं गरजेचं आहे. मी खरं सांगतो, आमच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 1 वर्ष झालं त्या गोष्टीला. एक हत्ती गुजरातला न्यायचा अशी बातमी आली. तुम्हाला ते आठवत असेल तर हत्तीचं नाव सुद्धा फार सुंदर होतं, माधुरी हत्ती. मग त्या माधुरी हत्तीचे फोटो व्हिडिओ मोबाईलवरती आले आणि त्या हत्तीसाठी सगळ्या जाती धर्मातली माणसं रस्त्यावर आली आणि प्रत्येकाच्या स्टेटसला ते रडके सिंबॉल, कुणाचे रडलेले व्हिडिओ, सगळ्या जाती धर्मातली माणसं हत्तीसाठी एकत्रित येतात. मध्यंतरी एखाद्या जपानच्या कुठल्या तरी गार्डन मध्ये एक माकडाचं पिल्लू आई सोबत काहीतरी व्यवस्थित हावभाव त्याने केलं, तर ते माकड व्हायरल झालं. त्या माकडाला बघून माणसं रडायला लागली. अरे जनावरांकडे बघून तुमच्या डोळ्यात पाणी येतंय, पण आमच्या आया बहिणींची नग्न झेंड काढली जाते तरी सुद्धा तुम्हाला काही वाटत नाही. म्हणून पॅन्थरचा जन्म झाला. आणि आज का गरज आहे पॅन्थरची माहिती आहे? जनावरांसाठी तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे, पण 4 महिन्यापूर्वी याच देशात एका भावानं बँकेत अर्ज केला, मेलेल्या बहिणीच्या नावावर असणारे पैसे मला द्या म्हणून. तर त्या बँकवाल्यांनी त्याला बहीण मेल्याचा पुरावा मागितला. त्याच्याकडे कागदोपत्री पुरावा नव्हता. ओडिसामधली घटना आहे. आणि 2-3 महिने तो चक्रा मारत राहिला बँकेत, त्याला दारात उभंच केलं नाही. त्या भावानं ते पुरलेलं बहिणीचं प्रेत उकरून बाहेर काढलं. 3 महिने सडलेलं प्रेत. आणि खांद्यावर घेऊन चालत तो बँकेत निघाला. त्याचे व्हिडिओ आमच्या तुमच्या त्या मोबाईलवरती आले, आम्ही स्किप केले. त्यावेळेला हत्तीसाठी रडणारी माणसं, माकडांसाठी रडणारी माणसं कुठे गेली होती हा प्रश्न आम्हाला पडतो ना. पॅन्थर इथं पाहिजे. पॅन्थर आज चौकात चौकात पाहिजे, उभा पाहिजे. अन्याय ज्याच्यावरती होतोय त्याला पहिल्यांदा पॅन्थरच आठवला पाहिजे. माझ्या गावातला पॅन्थर आहे. मग पॅन्थर देशपांडेही पाहिजे, पॅन्थर भोसलेही पाहिजे, पॅन्थर कसबेही पाहिजे, पॅन्थर कांबळेही पाहिजे. पॅन्थर सगळीकडे पाहिजे. पण अन्याय बदलत चाललेला असला तर अन्यायाविषयीची चीड सुद्धा बदललेली पाहिजे. अरे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन पण कधीतरी देश बघा ना. हे आम्हीच सांगत बसलो.
आता गंमत सांगतो, हल्लीचा पॅन्थर कसा आहे, रस्त्याला एक खड्डा असतो आणि त्या खड्ड्याच्या 12 फूट अलीकडे त्या नगरसेवकानं एक बोर्ड लावलेला असतो आणि त्या नगरसेवकांच्या बोर्डावर लिहिलेलं असतं, वाहने सावकाश चालवा, पुढे खड्डा आहे, सौजन्य अमुक अमुक नगरसेवक. आम्ही रस्त्याने येतो, बोर्ड बघतो, ब्रेक दाबतो, हळूच खड्ड्यातून पलीड जातो आणि मनातच म्हणतो, भाव किती भारी आहेत, भाव किती काळजी घेते. पण माझ्या लक्षात आलं, बोर्ड लावायला 12,000 रुपयाचा खर्च आलाय, खड्डा 3,000तच मोजला असता, पण त्याला 5 वर्ष खड्डा बी ठेवायचा होता आणि बोर्ड बी ठेवायचा. ही ज्याला कळतं तो पॅन्थर, आणि त्याच्या विरोधात जाऊन तिथं भांडतो, तो खड्डा बुजवतो, तो ओरिजिनल पॅन्थर. पण आता पॅन्थर कुठला आहे, तो बघतो खड्ड्याला खर्च, बोर्डाच खर्च, आणि गपचूरी एकटाच जातो, नगरसेवकाला धरतो, ते म्हणते बघा असं असं आहे, उद्या बातमी लाव नगरसेवक, मग मला 5,000 द्या, ही संघटनेची पावती, ही तर सही द्या ना. पावतीचं बी पॅन्थर लय वाढल्यात. कोणाला आला राग तर येऊ द्या, तुम्हाला कळलं ना मला रोज का मारते, ते असलं बोलते, मग मी मार खाऊनच काळा पडते. मी आधी गोराच होतो. मी खरं सांगू, स्वाभिमान म्हणजे पॅन्थर, अभिमान म्हणजे पॅन्थर, चळवळ म्हणजे पॅन्थर, बाबासाहेबांशी एकनिष्ठ म्हणजे पॅन्थर, अन्यायाविरुद्धचा आवाज म्हणजे पॅन्थर, शेतकऱ्यांविषयीची तळमळ म्हणजे पॅन्थर, तिरंग्याची सलामी म्हणजे पॅन्थर, मातीविषयी अभिमान म्हणजे पॅन्थर. तो पॅन्थर मला पाहिजे. पण आमचा पॅन्थर निवडणुकीच्या आदल्या दिवशी गायब होतो. रात्रीच्या अंधारात 5,000 रुपये घेऊन मत विकतो. तो पॅन्थर आम्हाला नको आहे. आम्हाला तेवढंच दिलं होतं, ती सुद्धा आम्ही विकलं. माझ्या गावात परवा निवडणुका झाल्या. मला असं वाटलं इथं प्रबोधन करून चालणार नाही, आपण स्वतःहून लोकशाहीचं रक्षण करू. म्हणून मी आमच्या गल्लीत दांडकं घेऊन बसलो रात्रभर, बन्यालवर आणि लुंगींवर. विचार करा मी कसा दिसत असतो. रात्रभर पहारा दिला. म्हटलं कोण जरी उमेदवार पैसे घेऊन आला तर फोडूनच काढाय. रात्रभर जागा राहिला. सकाळ झाली, एक सुद्धा उमेदवार आला नाही. मलाच भारी वाटलं. मिशा पिळल्या. म्हटलं घाबरतीत मला, पण कोणच आलं नाही. मग गल्लीत दोघ जण बाहेर आली, माझ्याकडे बघून हसली. म्हटलं कोण आलत का रात्री? ते म्हटलं नाही आलं. म्हटलं मी होतो इथं, कसं येईल? तेवढ्यात दुसरा हसत म्हटला, दादा तुम्ही इथं रात्रभर बसला, पण गुगल पेन फोन पेन काम झालं नाही. म्हणजे लोकशाही संपवायला अनेक मार्ग आहेत, संविधान संपवायला अनेक मार्ग आहेत, आणि ते वाचवायचं असतील एकच मार्ग आहे, तो म्हणजे पॅन्थर. आजच्या काळात जर पॅन्थर नाही जिवंत ठेवला तर येणाऱ्या कित्येक पिढ्या या 2026-30च्या काळातल्या पोरांना आम्हाला विचारत राहतील, तुम्ही काय केलं, तुम्ही कुठे होतात, तुम्ही झोपा काढत होतात का? या प्रश्नांना आमच्याकडे उत्तर नसणार आहे. त्यामुळं जागं राहा. जागं राहणं ही काळाची, देशाची, या समाजाची गरज आहे. आम्ही कट्टरच होत चाललोय. प्रत्येकाची कट्टरता ही धोक्याची आहे. म्हणून कवितेच्या ओळी येतात, ही सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच फुक्का लावला आणि मी माणूस झालो.
परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरत. म्हणून मी आपलं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. ही माणसात येणं गरजेचं आहे. पण आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहे. विस्तवासारख्या दंगली होतात. इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब आणि आता तिथे राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज एकाकी पडत चाललाय. बेरोजगारांचा आवाज एकाकी पडत चाललाय. या जगाच्या नकाशात आमचा देश हुंदके देत ढसाढसा रडत चालला. पॅन्थरची डरकाळी जी येते, 1947 नंतर हा देश स्वातंत्र्य झाला तर या देशात काँग्रेसचं सरकार, काँग्रेसचं सरकार गेलं, परत जनता दलाचं सरकार, नंतर भाजपचं सरकार आलं, परत काँग्रेसचं सरकार आलं. मग सरकारचं नाव बदलत गेलं. मनमोहन सिंगांचं सरकार आलं, मोदींचं सरकार आलं, याचं सरकार आलं. मला प्रश्न पडतो, आमचं सरकार कधी येणार? भारतीयांचं सरकार कधी येणार? शेतकऱ्यांचं सरकार कधी येणार? कष्टकऱ्यांचं सरकार कधी येणार? अण्णा भाऊंनी जी कुणाच्या हातावर पृथ्वी दाखवली त्यांचं सरकार कधी येणार? म्हणून माझा राग कुठल्या एका पक्षावर कधी नसतो. आम्ही सगळ्या पक्षात जात असतो, एवढं खरं आहे. आता इथं बी आमची गंमत अशी, अंधभक्त तिकडेच आहेत असं नाही, आपल्यात सुद्धा लय आहे. मी तिकडे गेलो, लगेच इकडं चळवळीची केली म्हणला. अरे येड्यानो, मला मानानं बोलवलं होतं चीफ गेस्ट म्हणून, आणि तेवढी आमची लायकी आहे. ती फेसबुकवरच मला बघते, ती माझं ठरवते. मी लई फिरलो येड्या, महागवाडा बघून आम्ही सगळं. आज माणसाला माणसांची गरज आहे आणि फेसबुकवर आबाळ ही प्लस चळवळ करते. त्याच्यावर तो ग्रुप काढलाय, 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप. म्हणजे किती हवे काय बाबा. देशाची लोकसंख्या 150 कोटी आणि फेसबुकवर ग्रुप काढलाय 10,000 करोड बौद्ध. मला वाटलं अतिच काहीतरी चांगलं दिसते. ग्रुपमध्ये गेलो तर एक सुंदर मुलगी, फोटो टाकलाय तिला, तिच्या डोक्याला फेट्यात बाबासाहेब, अर्धी छाती उघडी, नाकावर बाबा, एक डोळा बारीक, आणि फोटो पोस्ट करणाऱ्या त्या फोटोवर लिहिलंय एका बापाची अवलाद असा, तर कमेंट मध्ये जय भीम लिहा. मग लिहायलाच लागते जय भीम. आणि तो म्हणतोय मी चळवळीत आहे. त्याला कुठल्या बाबून कुठं हाणायला पाहिजे मला ही कळत नाही. आम्हाला फार समृद्ध साहित्याचा एक वारसा चळवळीला मिळालेला आहे. फार वैचारिक पुस्तकं, ग्रंथ संपदा आणि नामदेव ढसाळ्यांची पुस्तकं आहेत. गोलफिटा कळणाऱ्याला कळतं. नामदेवाच्या शिव्या ह्या मराठी साहित्यात ओव्या म्हणून स्वीकारले गेलेले आहेत. ही त्या काळाची गरज होती. ही नामदेव ढसाळांच्या साहित्याचं महत्व होतं. ते आजही अधोरेखित केलं. भुकेच्या प्रदेशात जन्माला आलेली फुलपाखरं भाकरीच्या शोधात फिरू लागतात. त्यावेळेला फुलांवर भुंग्यांकडून होणारा अन्याय बघवत नाही. म्हणून फुलपाखरं जेव्हा बंड करतात त्यावेळेला जन्माला येत असतो एक नामदेव ढसाळ. आणि हो, त्या इथल्या व्यवस्थेला तो हादरा देत असतो. आणि त्यातूनच पॅन्थर जन्माला येत असतो. पॅन्थर कधीच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाही. पॅन्थर कधीच करोडपतीच्या घरात जन्माला येत नाही. पॅन्थर येतो
वाड्या वस्त्यांमध्ये, नाल्याच्या किनाऱ्यावरती, झोपडपट्टी, वेश्या व्यवसाय जिथं चालतो, जिथं लोकशाहीची विटंबना होते, तिथं जन्माला येत असतो पॅन्थर. आणि पॅन्थर तिथूनच पाहत असतो देश. पॅन्थर तिथूनच बदलाचं गणित ठरवत असतो. पण आता आम्हाला देशच दिसायचं बंद झालंय. आम्हाला अन्यायच कळत नाही, आम्हाला समजत नाही. आमच्या नोकऱ्या कुठे गेल्या, आमचं शिक्षण कुठे गेलं, आमचा अधिकार कुठे गेला, आमचे हक्क कुठे गेले. या नव्या पिढीला कोणीतरी सांगायला पाहिजे की या चळवळीत एक नामदेव ढसाळची कविता सुद्धा आहे. ती जर कविता घेतली डोक्यात तर आयुष्य उजळून तर निघेल, पण बाबासाहेबाकडे जाण्याचा एक मार्ग सुद्धा त्यातूनच सापडत जाईल. आणि त्याच रस्त्यावर तुम्हाला अण्णाभाऊ साठे भेटतील, त्याच रस्त्यावर मुक्ता साळवे भेटेल, त्याच रस्त्यावर तुम्हाला ज्योतिबा भेटतील, त्याच रस्त्यावर तुम्हाला शाहू महाराज भेटतील. आणि मग सगळ्यात शेवटी तुम्हाला रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार होता येईल. आणि मग तिथून भिडेवाड्याच्या वर्गात येऊन सावित्रीने गिरवलेल्या फळ्यावरच्या पहिल्या अक्षरांना वाचून शहाणपण घेता येईल. एवढा सरळ, सुंदर आणि साधा प्रवास आमच्या साहित्याचा, पॅन्थरच्या इतिहासाचा आहे. आम्हाला तो घेताच येईल. छत्रपती शिवाजीनगर मधून मैत्रीचा हात पुढे येत असेल तर भीमनगर मधून सुद्धा दोस्तीचा हात पुढे आला पाहिजे. आमचं गणित कुठं चुकते बाय. आमची एवढी कट्ट आहे. त्या जयंतीला एक वक्ता बोलवते ती, आणि ते वक्ता भाषण करतो, हिंदू हा धर्मच. जी जवळ आलेली असती ती परत जाते. त्यांचं चालू की खरं आम्ही पडली, आमचं निवडूनच येईल ना. आमचं उभा कशासाठी राहते, कुणाला तर पाडायसाठी त्यांना उभं करते. ती निवडून आली कुठं, ती पडणार नाही त्याला माहिती. ह्यानं भाषण असं ठेवलं होतं, बस की केलं. आता आमचा उमेदवार, आमचा नेता गेला गणपतीच्या आरतीला, आमची लगेच गदार झाला, चळवळी. अरे तुम्ही घंटी वाजवायला आम्हाला तर त्याला मत मिळत्या. तुझ्या पोस्ट बघून ती म्हणते नको रे नको. ही बदलायची गरज आहे. आणि असं बोलल्यावर परत मलाच मारते ती, तुला अजून बुद्धच करा. डोक्यात ताप माझ्या आलाय. मी म्हणतोय आता जमवा, ही घडी फसवा. तू मारते तीच. एक नंतर म्हणला तुला बाबासाहेब कळले. म्हटलं काय झालं, का बघायला अख्खा देश बौद्धमय करा. त्यो म्हण, मी म्हटलं हाय ती तरी बौद्ध करा नीट. 22 प्रतिज्ञा आहे त्या आमच्या. त्याच्यात एक प्रतिज्ञा आहे, सरळ स्पष्ट लिहिले वाडकीचं, मी मांसाहार करणार नाही. आहे का नाही? बौद्धाचार पुढनं म्हणते, मागणं म्हणते. तिथं आली तर सगळी खाली मग मी आयोचा आपला इकडे आधी बुद्धिमय व्हा. आज एकमेकाला गरज आहे. भारतीयाला भारतीयांची गरज आहे. आम्ही दुसऱ्याच्या कट्टरतेवर बोलायचं आणि आमची कट्टरता आम्ही संपवायलाच तयार नाही. बरं, त्यांना जातीवादी म्हणताना आम्ही किती जातीवादी आहे. आता ह्या महिन्यातच गणित सांगतो. आता ऑगस्ट यायला लागलाय. मला फोन येते, चंद्रशेठ जय भीम जय लाहूजी. जय भीम जय लाहूजी. चंद्रशेठ विचारायचं होतं. हा सर विचारा. तुम्ही नेमके कुठले? म्हटलं सर म्हणजे काय, एससी? सर एससी सर एससी मध्ये कुठले? आईला मी जातीला चुना लावायची कविता लिहिली आणि मला विचारते ती सर एससी मध्ये कुठले? मग म्हणतोय सर का हो? नाही सर
MG का MR? मग मी म्हणतोय सर का ते नाही, अण्णाभाऊ साठे जयंतीला तुम्हाला बोलवायचा विचार आहे. आणि सर मी जर MR असलो तर मग जरा अवघड आहे. आज सगळ्यांचं नाही हो, काय काय येते. मग मी त्यांच्यासाठी एक भारी आयडिया काढली. मग मी म्हणतो सर माझा एक घोळ आहे. ते म्हणते काय? आई मांगाजी बाप महाराज आहे. डोकंच खात. ते म्हणते सर घोळ अजून पुढं आहे. ते म्हणते काय? आजी सांबार आणि आजोबा मराठा. ती परत अजून डोकं खात. म्हटलं अजून तर ऐका, भाव एक भाव मुसलमान, 2 भावजे ख्रिश्चन, धाकटी बहीण जैनाल दिल्या. म्हटलं आम्हाला कळणार. म्हटलं आम्ही कुठल्या मोर्चाला. ते 8 दिवस माझ्याकडे एकटं गोष्ट आहे. शेवटी वैतागून म्हणते या तुम्ही जयंतीला येतो. अरे एवढा सोपा आहे भारत. ह्यो SC मधला जातीय. आता आमच्यातला जातीय कसं काय आडनाव? गायकवाड. गाव कुठलं? भोर. आता भोरला गायकवाड दोन्हीकडे. नदीच्या पलीकडे आपली, नदीच्या अलीकडे मराठा बांधतो. ह्याच्या डोक्यात नदीच्या अलीकडचे गायकवाड का नदीच्या पलीकडचे? तो पण म्हटला अलीकड भावकी राहते, पलीकड नवीन घर बांधते. परत ह्याच्या डोक्यात ते परवा लग्न झालं, लग्नात भेटला बा. हा ते भावाची मुलगीच लग्न झालं. तिला कुठं दिली? सासवडला दिली. त्यांचं आडनाव काय? ते कांबळे. जयवे आपला गाव. याच्या मोबाईलवर रिंगटोन कुठली? समतेच्या वाटेवर या. याला समतेच्या वाटेवर हाणला पाहिजे. आमच्यातली आमची जात आम्ही शोधायची आणि दुसऱ्याच्या जातीवादावर आम्ही बोलायचं. हे आमचं मागासपण आहे. आम्ही डीपीवर बाबासाहेबांचा फोटो ठेवायचा आणि मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मिसेस अमृताताई फडणवीस ज्यावेळेला गाणं म्हणताना व्हिडिओ येतो त्याच्या खाली अश्लील भाषेत जर तुम्ही कमेंट करणारे अवलादे असाल ना तर तुम्ही आंबेडकरवादी होऊ शकत नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊ शकत नाही. तसंच त्यांनाही तेच सांगणं आहे. ज्यांना लेकी बाळीच्या आबरूची किंमत असते ना, ती कुणाचीही असो, ती माझी आई बहीण आहे असं सांगणारे शिवबा, असं सांगणारे बाबासाहेब, आम्हाला हे कळले पाहिजे. आणि मग ही जय भीम म्हणत आणि मग असं जीभ बाहेर काढणार. येते गोधडी झोपते, त्या कानात हेडफोन घालते आणि तिला रात्री 2 वाजता फोन लावते आणि तिला म्हणते पिल्लू जेवलीस का? ती बी आत्ताच जेवली. आणि रात्रभर चुक 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 चुक. आणि ती आमची मम्मीवर पत्र्यात बघते, पाल कुठं आहे? पाल इथं आहे मम्मी. आणि पहाटे 4 वाजता येऊ तिला म्हणते जानू तू झोप ना. ती म्हणते नाही तू झोप ना. की हा म्हणतो नाही तू झोप, मी तुझा श्वास मोजणार. सकाळी ती 10 वाजता उठून याला फोन करते. मग ह्यो डायरेक्ट म्हणतो पिल्लू 4892. ती म्हणते काय जानू? मी श्वास मोजले. तो काळातला एक पॅन्थर होता. आणि या काळातला एक पॅन्थर, या काळाला तुमच्या मेंदूची गरज आहे, शहाणपणाची गरज आहे. बराच वेळ झाला. कांबळे कविता घेऊन मी जाणार आहे. पण जाता जाता अपेक्षा एवढीच आहे की एखाद्या मुलीवरती बलात्कार झाल्यानंतर पॅन्थरचा मोर्चा निघेल. पॅन्थर तिथे उपस्थित होती
माझी अपेक्षा इच्छा एवढीच आहे, बलात्कार झालाच नाही पाहिजे यासाठी जर पॅन्थर कायम जागा राहिला तर फार गरजेचं आहे. पॅन्थर इज नॉट दलित. पॅन्थर काय शूद्र, पॅन्थर काय कांबळे कसबे वाघमारे वायदंडीच कांबळे नाही, पॅन्थर नाही. पॅन्थर सगळीकडे पाहिजे. आज प्रत्येकाला या पॅन्थरची गरज आहे. प्रत्येकाच्या घरात हा पॅन्थर जिवंत पाहिजे. एक महिला सुद्धा पॅन्थर पाहिजे असतेच, आणि ती असली पाहिजे. बसमध्ये बलात्कार होतोय, बसचं नाव शिवशाही आहे, आणि पेपरवाला बातमीत लिहितोय शिवशाहीत बलात्कार. वाईट वाटत. आणि बलात्कार झाल्यानंतर मग त्या बलात्कार कोणी केला, याने केला, मग त्याचं आडनाव काय, मग त्याची जात कुठली, मग त्याच्या आख्या जातीला टार्गेट. वासनेला कुठली जात नसते हे या भडव्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे. हे इतके हलकट आणि नीच वृत्ती झालेली आहे. आणि पेपर कोणी फोडला त्याची जात नाही बघत, त्याचा पक्ष बघते, तो कुठल्या पक्षाचा. अरे 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावरचा हा बलात्कारच आहे. संपवल्यात आम्ही 4 पिढ्या. एकदा ठरवून घ्या. म्हणून गरज असते ती कांबळेची. आता बऱ्याच जणांना गैरसमज आहे, कांबळे आमचाच आहे, तुमचा नाही कांबळे, आणि नेहमी तुमचा आहे. उगा माझ्यावर हक्क दाखवूच नाही, आमचं तिकडे गेलं. मी उद्या डोनाल्ड ट्रम्पनं मला बोलवलं, मी तिकडे जाणार. एकाची पोस्ट बघितली मी वाढीला, किंवा म्हणला पैशासाठी कुठे बी चालला. मग तुझ्यासाठी काही एसटीन फिरू, शबनम घेऊ, माझी कविता ऐका हो विद्रोही. कसला नामदेव ढसावा आणि आम्ही विद्रोही कवी, आमची विद्रोही कवी, आम्ही इमानात नसतील नाही. इथं नडगाव साहेब आहेत, वाडेकर साहेब, एक कविता म्हणल्यावर 2 लाख नाही देणार. विद्रोही कवितेला तुम्ही नाही देणार काय, डीजे देणार. अरे जर ही माणसं आमच्याकडे आहे तर मी एसटी का घेताय. मला वाटते ना माझ्याच घरावर इन्कम टॅक्स ईडी झाला. मला आता गणपतीत बोलव, माझ्यातला भारतीय बघितला ना, आणि मला प्रेमात जयदीप म्हणून जर कोण बोलवत असेल तर मी का नाही जायचं. मी नवरात्रमध्ये मी जाणार, गणपतीमध्ये जाणार. आता जी कोण टीका करतील नाही घरात बसून चळवळ करणार, त्यांना मला सांगायचं आहे माझा एप्रिल पुढचा आताच बुक झालाय, आणि ते मी 4 पट मानधन घेऊन बुक झाला. बस घरातलं चळवळ करू, ते इकडे गेला तिकडे कांबळ्या ज्ञान गेलेली. आणि आम्ही कवी, आणि आम्ही बुद्ध पेरतोय म्हणते कवी. तू बेस्ट पेरत घरातच, खरं सुरू होत नाही ती. बदलायला गणित आहे का नाही. हा मी राजकारणात नसेल, पण माझी कविता राजकारणात असेल एवढं मात्र निश्चित. आणि माझ्या कवितेतला कांबळे मरेपर्यंत, म्हणजे तो मरणार नाही, पण मी जिवंत असेपर्यंत माझ्या कवितेतला कांबळे हा पाठीवर सावित्रीच जोपर्यंत काढतोय ना तोपर्यंत अजिबात टेन्शन नाही घ्यायची. तो सावित्रीच काढणार पाठीवर, ही गरज आहे. भूमिकेवर काय नाही. कविता आहे आमचा कांबळे.